जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी। संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे। आज ऐकूया आठवण 78वी। ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्गाने अनन्यता लवकर साधते। एके दिवशी सकाळी 10 वाजता हातात कुदळ घेऊन श्री महाराज मंदिरामागील जमीन खोदू लागले। खोदता खोदता ते म्हणाले, ही जमीन जर लागवडीस आणली तर मंदिरातील सकाळच्या उसळीची सोय होईल। श्री महाराज स्वतः जमीन खोदू लागल्यावर बरीच मंडळी गोळा झाली आणि प्रत्येकजण काही ना काही मदत करू लागला। वामनराव ज्ञानेश्वरींनी श्री महाराजांच्या डोक्यावर छत्री धरली। विश्वनाथ शेतावर गेला होता, तो इतक्यात परतला। तो धावतच गेला आणि त्यानं खस दिशी श्री महाराजांच्या हातची कुदळ घेतली आणि तो म्हणाला, महाराज, मी असताना आपण कशाला कुदळ हातात धरता? 5-10 मिनिटांनी श्री महाराज मंदिराकडे परतले तेव्हा म्हणाले, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यात हा फरक आहे। ज्ञानमार्गानं माझ्या डोक्यावर छत्री धरली तर भक्तिमार्गानं माझ्या हातातील कुदळ काढून घेतली। ज्ञानमार्गात वैराग्याची लंगोटी घट्ट असावी लागते। ती जर ढिली पडली तर फजितीला पारावर उरत नाही। धड ना प्रपंच, धड ना परमार्थ अशी अवस्था होऊन जाते। भक्तिमार्ग गृहस्थाश्रमासारखा आहे। त्यात पोकळ कासोटा चालतो। दैवयोगानं उत्तम कुळात जन्म व्हावा, सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यानं भक्तिमार्गाची चुणूक कळलेली असावी, त्यात नामाचा अभ्यास चालू असावा। असं असल्यावर माणूस किती जरी प्रपंचात असला तरी वैराग्य केव्हा येऊन गेलं हे न कळताच त्याचं काम होऊन जातं। भक्तिमार्गाचा महिमा हा असा आहे, त्यानं भगवंताचं प्रेम आणि त्याच्याशी अनन्यता लवकर साधता येते। ही होती आठवण 78वी। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय।